हे येशू, माणसाने केलेल्या पापांची भरपाई करण्यासाठी तू क्रूसावर स्वतःचे बलिदान केलेस आणि स्वर्गात जाण्याचा हक्क आम्हाला मिळवून दिलास. त्याबद्दल तुझे आभार मानण्यासाठी आम्ही आमचा खेळ व अभ्यास क्षणभर बाजूला ठेवून येथे जमलो आहोत. ज्या दुःखाच्या वाटेने तू काल्वारी टेकडीवर आपला प्राण अर्पण करण्यासाठी गेलास, त्याच वाटेने आम्ही तुझ्याबरोबर यावयाचे ठरविले आहे. आम्ही आमचे आचरण शुद्ध ठेवावे आणि तुझ्याप्रमाणे सद्गुणी व्हावे व अशा प्रकारे तुझ्यावर अधिकाधिक प्रीती व भक्ती कराव्यास शिकावे, म्हणून तू आम्हाला कृपा दे. पहिले स्थान. पोंती पिलात येशूला क्रूसावर देण्याचा हुकूम करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. यहुद्यांनी येशूला पकडून रोमन राज्यपाल पिलात याच्यासमोर आणले आहे. येशू गुन्हेगार आहे, त्याला ठार मारा, त्याला क्रूसावर चढवा, असे तेथे जमलेले लोक ओरडत आहेत. काही लोकांना ती ओरड आवडली नाही, परंतु पुढाऱ्यांच्या दडपणामुळे ते गुपचूप राहिले. मी तेथे असते तर त्यांना म्हणाले असते, लोक हो, तुम्ही दुष्ट आहात. देवाच्या पुत्राला तुम्ही ठार मारित आहात. एका निरपराधी माणसाचा तुम्ही जीव घेत आहात. त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. उलट तो सर्वांशी प्रेमळपणे वागला. हे तुम्हाला ठाऊक असूनही तुम्ही त्याचा प्राण का घेत आहात? माझ्या बाळा, तुझी इच्छा असेल तर अजूनही तुला येशूला मदत करता येईल. जी मुले पाप करताना तुला आढळतील, त्यांची समजूत घालून तसे न करण्याबद्दल त्यांना सांग, कारण पापामुळे येशूचा अपमान होतो. हे प्रिय येशू, आम्ही शरीराने व मनाने शुद्ध राहू. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. दुसरे स्थान. येशू आपल्या खांद्यावर क्रूसाचे भारी ओझे घेतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशूला एका लहानशा खांबावर ओणवे करून त्याच्या पाठीवर चामड्याच्या चापकाने फटके मारण्यात येतात. त्यामुळे त्याचे सर्व शरीर फाटून निघते आणि जखमांतून भळाभळा रक्त वाहू लागते. त्याच्या डोक्यावर काटेरी मुकुट खुपसण्यात येतो. त्याच्या अंगावर लाल झगा घालून हातात राजदंड म्हणून एक बोरू दिला जातो. अशी त्याची थट्टा चालू असताना त्याला क्रूसावर चढवा असा रोमन गव्हर्नरचा हुकूम सुटतो. लगेच लाकडाचा एक ओबड दोबड क्रूस तयार करून त्याच्या खांद्यावर दिला जातो व त्याला काल्वरीच्या वाटेने नेण्यात येते. मी तेथे असते तर धावत जाऊन येशूच्या खांद्यावरचा क्रूस मी माझ्या खांद्यावर घेतला असता. माझ्या बाळा, तुला अजूनही येशूला मदत करता येईल. तुझ्यावर कितीही संकटे आली, दुःखाचे डोंगर जरी कोसळले, तरी तू आपले कर्तव्य सोडू नकोस. हे प्रिय येशू, आम्ही आमचे कर्तव्य करीत असताना कोणत्याही संकटाला भिणार नाही. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. तिसरे स्थान. येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशू खांद्यावर क्रूस घेऊन काल्वारी टेकडीकडे चाललेला आहे. त्याच्या पुढे एक घोडेस्वार आहे. त्याच्या मागे लोक येशूची चेष्टा करीत चालत आहेत. गेत्सेमनी बागेत प्रार्थना करीत असताना त्याला निघालेल्या रक्ताच्या घामामुळे आणि शिपायांनी दिलेल्या बेदम मारामुळे तो अगदी अशक्त झालेला आहे. क्रूसाच्या भारामुळे त्याला नीट पाऊल देखील उचलता येत नाही.
शिपाई निर्दयपणे ढकलीत असताना तो जमिनीवर पडतो. मी तेथे असते तर धावत जाऊन माझ्या चिमुकल्या हाताने तो क्रूस येशूच्या खांद्यावरून काढून त्याला उठविले असते. माझ्या बाळा, जेव्हा तू शेजाऱ्यांवर दया करतोस, त्यांच्याशी चांगुलपणाने वागतोस, तेव्हा तू येशूलाच उठायला मदत करतोस. हे प्रिय येशू, आम्ही आमचा देश, आमचे गुरु व आमचे पालक यांच्याशी एकनिष्ठ राहू व शेजाऱ्यांवर प्रीती करू. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. चौथे स्थान, येशूची आपल्या दुःखी मातेशी भेट होते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. खडकाळ वाटेने येशू क्रूसाचे ओझे घेऊन चालत असताना एके ठिकाणी त्याला त्याची दुःखी आई भेटते. माय लेकरांची नजर होती. पुत्राच्या खांद्यावरचे ओझे आई दूर करू शकत नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी ती येशूला पुढे चालायला हिंमत देते. येशू आईला सोडून पुढे चालू लागतो आणि मरिया दुःखावेगाने रडू लागते. मी तेथे असते तर धावत जाऊन मी मरियेचे सांत्वन केले असते आणि म्हणाले असते, आई, तू रडू नकोस. माझ्या बाळा, तू शुद्ध राहिलास तर मरियेचे आणि येशूचे दुःख कमी होईल व त्यांना समाधान लाभेल. हे प्रिय येशू, आम्ही धर्म शिक्षणाच्या तासाला नियमितपणे हजर राहू व ख्रिस्ती शिकवणुकीप्रमाणे वागू. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. पाचवे स्थान, शिमोन सिरेनिकर येशूचा क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. क्रूसाच्या भाराखाली येशू चेंगरून मरेल आणि मग त्याला क्रूसावर जिवंत खेळता येणार नाही असे त्या शिपायांना वाटते. म्हणून शेतातून येत असलेल्या शिमोन नावाच्या एका सिरेनी मनुष्याला ते धरतात आणि येशूचा क्रूस वाहण्यास भाग पाडतात. मी तेथे असते तर स्वखुशीने येशूच्या क्रूसाचे जितके ओझे मला घेणे शक्य झाले असते तितके ओझे मी माझ्या खांद्यावर घेतले असते. माझ्या बाळा, जेव्हा तू आपल्या भावंडांना आणि पालकांना घरकामात मदत करतोस किंवा शाळेतल्या मुलांना अभ्यासात मदत करतोस अथवा शेजाऱ्यांची अडचण दूर करतोस, त्यावेळी तू येशूचे ओझे हलके करीत असतोस. हे प्रिय येशू, आमच्याकडे जर कोणी मदत मागितली तर ती मदत ताबडतोब द्याव्यास आम्ही कुरकुर करणार नाही. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. सहावे स्थान, वेरोनिका येशूचे तोंड पुसते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशूचा चेहरा धुळीने, घामाने व मस्तकावरून ओघळणाऱ्या रक्ताने माखलेला आहे. ते पाहून वेरोनिका नावाची एक धीट स्त्री लगेच पुढे येते आणि येशूचा चेहरा आपल्या रुमालाने पुसते. तिला बक्षीस म्हणून येशू आपल्या चेहऱ्याचा ठसा त्या रुमालावर उमटवितो. मी तेथे असते तर माझ्या चिमुकल्या रुमालाने मी येशूचा विद्रूप झालेला पवित्र चेहरा पुसला असता. माझ्या बाळा, जेव्हा तू कोणतेही कर्तव्य करण्यासाठी पुढे सरतोस तेव्हा तू येशूचा चेहरा निर्मळ करतोस. हे प्रिय येशू, तुझ्यासाठी जरी प्रिय वस्तूंचा त्याग करण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. सातवे स्थान, येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो.
हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. प्रत्येक पावलागणिक येशूच्या घायाळ शरीरांतून रक्ताचे थेंब ठिपकत आहेत. त्यामुळे तो अधिकाधिक अशक्त होऊन जमिनीवर कोसळतो. परंतु निर्दयी शिपाई दया माया न दाखवता धमक्या देऊन आणि चाबकाचे फटके मारून त्याला उठवतात. मी तेथे असते तर त्या शिपायांना विनंती करून सांगितले असते, बाबांनो, येशूला मारू नका, तो आपणहून उठेल. आणि मी हळूवार हाताने येशूला उठवले असते. माझ्या बाळा, तू येशूला अजूनही मदत करू शकशील. तू ज्यावेळी कोणतीही चूक करतोस, खोटे बोलतोस किंवा चोरी करतोस, त्यावेळी तसे कबूल कर आणि येशूला सांग की ह्या पापांबद्दल मला फार फार वाईट वाटते. हे प्रिय येशू, केलेल्या पापांची आम्ही क्षमा मागतो आणि तुझे आदर्श अनुयायी होण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. आठवे स्थान. येशू येरुशलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशू खडकाळ वाट चालत असताना फक्त एकदाच आपले पवित्र तोंड उघडतो. आपल्या वेदना क्षणभर विसरून येरुशलेममधील ज्या स्त्रिया रडत व शोक करीत त्याच्या मागोमाग येत होत्या, त्यांच्याशी येशू सांत्वनाचे 2 शब्द बोलतो. येरुशलेमच्या स्त्रियांनो, तुम्ही माझ्याकरिता रडू नका, पण स्वतःकरिता आणि आपल्या लेकरांकरिता रडा. मी तेथे असते तर येशूच्या जवळ उभी राहून त्याने त्या शोक करीत असलेल्या स्त्रियांना केलेला उपदेश लक्ष देऊन ऐकला असता व माझ्या पापांसाठी रडले असते. माझ्या बाळा, तुला येशूचा उपदेश अजूनही ऐकता येईल. देवाच्या 10 आज्ञा आणि ख्रिस्त मंडळाच्या मुख्य आज्ञा तू तंतोतंत पाळ, म्हणजे तुझ्या हातून पाप खणणार नाही व रडण्याची पाळी तुझवर येणार नाही. हे प्रिय येशू, आम्ही देवाच्या व तुझ्या मंडळाच्या आज्ञा पाळण्याचा मनापासून प्रयत्न करू. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 9वे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली भूमीवर पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशू आता काल्वरी टेकडीपाशी आलेला आहे. 2 वेळा पडल्यामुळे त्याच्या जखमा पुन्हा वाहून त्याच्या दुःखात आणि अशक्ततेत भर पडते. त्यामुळे तो लोळा गोळा होऊन पुन्हा एकदा जमिनीवर पडतो. तरी पण ते क्रूर शिपाई त्याला मारहाण करून उठवतात. मी तेथे असते तर येशूच्या केसाला देखील धक्का लागू दिला नसता. त्याला मारलेले फटके आणि ठोसे मी माझ्या स्वतःच्या अंगावर घेतले असते. माझ्या बाळा, तू अजूनही येशूच्या वेदना नाहीशा करू शकशील. तुला जरी गरिबी प्राप्त झाली, पोटासाठी भीक मागण्याचा जरी तुझ्यावर प्रसंग आला, तरी नीती सोडू नकोस.
सत्य सोडू नकोस. हे प्रिय येशू, आम्ही स्वार्थासाठी नीतीचा मार्ग केव्हाही सोडणार नाही. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 10वे स्थान. येशूला लोकसमुदायासमोर वस्त्रहीन करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. जखमी शरीराला चिकटलेले येशूचे कपडे क्रूर शिपाई सर्व लोकांदेखत ओढून काढतात. त्यामुळे त्याच्या जखमा उघड्या होऊन त्यांतून पुन्हा रक्त वाहू लागते आणि त्या वेदनांनी येशू विव्हळतो. मी तेथे असते तर येशूला मदत करण्यासाठी मी माझ्या अंगावरील कपडे काढून त्याच्या जखमा व त्याची लाज झाकली असती. माझ्या बाळा, तू मनात मुळीच किळस न बाळगता आजाऱ्यांची शुश्रूषा करशील आणि अनाथांना आश्रय देशील, तर तू येशूच्या जखमा आणि त्याची लाज झाकू शकशील. हे प्रिय येशू, बोलण्याने किंवा कृतीने आम्ही कोणाला दुखवणार नाही. एवढेच नव्हे तर आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही गरिबांना मदत करू. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 11वे स्थान. येशूला क्रूसाला खिळतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशूने आजाऱ्यांना रोगमुक्त केले, मुक्यांना वाचा दिली, बहिऱ्यांना कान दिले आणि लंगड्यांना पाय दिले. त्या येशूला क्रूसावर सोडून त्याच्या हातापायांना खिळे ठोकण्यासाठी निर्दयी शिपाई हातोडा उगारतात. क्षणार्धात हातोडा त्या तीक्ष्ण खिळ्यांवर आपटला जाऊन येशूचे हात पाय क्रूसाला खिळले जातात आणि तो आवाज दुःखी मातेच्या कानावर पडून तिच्या काळजाचे तुकडे तुकडे होतात. मी तेथे असते तर धावत जाऊन मी माझा हात येशूच्या हातावर ठेवला असता. तो खिळा माझ्या हातावर स्वीकारला असता आणि येशूच्या वेदना कमी केल्या असत्या. माझ्या बाळा, तो प्रहार तुला अजूनही स्वीकारता येईल. तुझे आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न कर, म्हणजे तू येशूच्या वेदना कमी करू शकशील. हे प्रिय येशू, आमच्या शुद्ध आचरणाने आम्ही तुझ्या धर्माचा प्रसार करू. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 12वे स्थान. येशू जगाच्या उद्धारासाठी क्रूसावर मरतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशूचा क्रूस 2 चोरांच्या क्रूसांमध्ये उभा केलेला आहे. लाजिरवाण्या शिक्षेच्या भयंकर वेदनांनी तो विव्हळतो आणि आपल्या मारेकऱ्यांना क्षमा करताना म्हणतो, माझ्या बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना ठाऊक नाही. आणि आपला आत्मा देवाच्या स्वाधीन करून प्राण सोडतो. सूर्य, पृथ्वी नैसर्गिक नियम झुगारून आपल्या उत्पन्नकर्त्याच्या दुःखात सामील होतात. मी तेथे असते तर मी म्हणाले असते, येशू, तू निरपराधी असून देखील माझ्यासारख्या पाप्याकरिता प्राण दिलास. मला क्षमा कर. माझ्या बाळा, तू इतरांना क्षमा कर, म्हणजे देव तुला देखील क्षमा करील. हे प्रिय येशू, आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 13वे स्थान. येशूचे मृत शरीर क्रूसावरून काढतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशूचे प्रेत क्रूसावरून खाली काढतात व दुःखी आईच्या स्वाधीन करतात.
मरिया अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रक्तबंबाळ झालेल्या आपल्या पुत्राकडे पाहते. मानव जातीच्या पापामुळे तिच्या पुत्राची आणि स्वतःची देखील झालेली ही दुर्दशा पाहून तिला फार वाईट वाटते. मी तेथे असते तर त्या दुःखी आईचे मी सांत्वन केले असते आणि येशूच्या जखमा मी माझ्या अश्रूंनी धुतल्या असत्या. माझ्या बाळा, तू आपल्या पापांचे प्रायश्चित्त घे, म्हणजे येशूच्या जखमा तू अजूनही धुवू शकशील. हे प्रिय येशू, तुझ्या शरीरावरील जखमा हे आमच्या पापांचे फळ असल्यामुळे आम्ही यापुढे पाप करणार नाही असे वचन देतो. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. 14वे स्थान. येशूचे मृत शरीर एका थडग्यात ठेवतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशूचे 2 शिष्य निकदेम आणि योसेफ येशूचे शरीर यहुद्यांच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्याने माखून व तागाच्या वस्त्रांनी गुंडाळून एका कबरेत ठेवतात आणि एक भला मोठा धोंडा लोटून कबरेचे तोंड बंद करतात. मरिया ह्यावेळी आपल्या पुत्राचे शेवटचे दर्शन घेते. मी तेथे असते तर मरियेच्या सहवासात राहिले असते आणि तिचे सांत्वन करीत मीही तिच्याबरोबर रडले असते. माझ्या बाळा, तिच्या सहवासात तुला अजूनही राहता येईल. आपल्या सोबत्यांना घेऊन तू मरियेकडे ये आणि त्यांच्यासह रोजरीची प्रार्थना कळकळीने कर, म्हणजे तू मरियेचे समाधान करू शकशील. हे प्रिय येशू, तू आमच्यासाठी क्रूसावर मरण पावलास. आम्ही सुद्धा आमच्या बंधू भगिनींना मनापासून मदत करू. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. 15वे स्थान. येशू मरणावर विजय मिळवितो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशूचे प्रेत थडग्यात ठेवण्यात आले, परंतु 3ऱ्या दिवशी भल्या पहाटे येशू मरणांतून उठला. मरिया मग्दलेनाला त्याने दर्शन दिले. तिला फार आनंद झाला. तिने जाऊन ही शुभवार्ता शिष्यांना सांगितली. येशूने त्यांनाही दर्शन दिले. सर्वांना फार फार आनंद झाला. मी तेथे असते तर येशूचे अभिनंदन केले असते, आनंदाने बेहोश होऊन उड्या मारल्या असत्या. माझ्या बाळा, जेव्हा जेव्हा तू मनापासून पापाबद्दल पश्चाताप करतोस, पापांची कबुली देऊन ख्रिस्त शरीर स्वीकारतोस, तेव्हा तू येशूच्या पुनरुत्थानाच्या आनंदात सहभागी होतोस. हे येशू, आम्ही पापांवर विजय मिळवावा व नेहमी आनंदात असावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रिय येशू, तू अपार कष्ट व हाल सहन करून आमच्यावर माया दाखवलीस, म्हणून तुझ्यावर फार प्रीती करावी असे आम्हाला वाटते. पण आमचा दुबळा स्वभाव आड येतो. ह्याच कमकुवत स्वभावामुळे आमच्या हातून पापे घडतात. उदया पुत्राने ज्याप्रमाणे संपत्ती उधळली, त्याप्रमाणे आम्ही तुझ्या सर्व देणग्या उधळून टाकल्या आहेत. त्याबद्दल आम्हाला फार वाईट वाटते. आम्हाला क्षमा कर आणि कृपा दे. ह्यापुढे आम्ही पाप करणार नाही असे तुला वचन देतो. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा असो. आमेन.